कळंबोलीतील शिवसेनेचे शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्या स्कायलाईन या नव्या कार्यालयाचे उद्घाटन नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। ट्रान्सपोर्ट व्यवसायानंतर आता बांधकाम आणि रिडेव्हलपमेंट क्षेत्रात तुकाराम सरक यांनी दमदार पाऊल टाकले आहे। यावेळी नगरसेवक राजेंद्र शर्मा, विनोद साबळे, सुखदेव सस्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। तुकाराम सरक यांच्या नव्या वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। जय महाराष्ट्र। आज या कारगर शहराच्या ठिकाणी आपण आमचे शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, त्यांचे सहकारी मित्र राम शेडगे असतील, कौलो यादव असतील, रामबाबू यादव, कौलो जाधव या चौघांनी मिळून आज या ठिकाणी स्कायलाईन प्रॉपर्टी या नवीन ऑफिसचं उद्घाटन केलंय। आणि मला सांगायला आनंद असा होतो की यांच्या माध्यमातून या शहरातील ज्या कंस्ट्रक्शनची कामं असतील ती सर्व प्रकारची कामं यांच्या माध्यमातून केली जातील हा संकल्प त्यांच्या मनामध्ये होता। हेच माझे सर्व सहकारी भावंड आज छोट्याशा कामाच्या निमित्ताने या शहरामध्ये येतात आणि उत्तुंग भरारी घेऊन या शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग बांधण्याचा मानस खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलाय। मी माझ्या वतीनं, माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं, शिवसेना पार्टीच्या वतीनं मी खऱ्या अर्थाने त्या चौघांनाही खूप शुभेच्छा व्यक्त करतो। आणि त्या भावी कालखंडामध्ये त्यांनी गोरगरिबांची जी हातामध्ये कामं घेतील ती आई जगदंबेला प्रार्थना करतो की जे कामं हे लोक मंडळी हातामध्ये घेतील ती सर्व कामं एक चांगल्या पद्धतीचं एक मॉडेल म्हणून या शहरामध्ये देतील असा संकल्प करून त्यांना याच्या कार्याला आणि त्यांच्या नवीन वास्तूच्या ऑफिसला मी माझ्या वतीनं आणि माझ्या सर्वच परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आज खारघर या ठिकाणी आम्ही स्कायलाईन कंपनी, स्कायलाईन प्रॉपर्टीज आणि स्कायलाईन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने कंपनी चालू केलेली आहे। तसं पाहिलं तर गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही थोडं आमच्या शेवाळे साहेबांच्या माध्यमातून कुठं प्लॉटिंगची छोटी मोठी कामं असतील, कुठं जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, आम्ही छोट्या मोठ्या प्रमाणात करत होतो। पण त्याच्यानंतर साहेबांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन असायचं की बाबा तुकाराम वेगळं काहीतरी कर, ट्रान्सपोर्ट लाईन तर चांगल्या प्रकारे चालवतोयच, त्याचबद्दल बरोबर किंवा दुसऱ्या लाईनमध्ये कुठंतरी प्रयोग चांगला कर। त्यामुळं आमचे पार्टनर जे रामबाबू यादव आहेत ते गेले 40 वर्षापासून कंस्ट्रक्शनचं काम करतात। त्यांना खूप मोठा अनुभव आहे। ते एक बिगारी कामापासून सुरुवात केलेला माणूस आज एवढ्या लेवलला मोठ्या पोहोचतो। त्याचबरोबर रामशेठ असतील, आमचे ओमप्रकाश शेंडगे असतील, आमचे कौलो जाधव साहेब असतील, म्हणजे आम्ही चौघं जे पार्टनर आहे ते चौघांनी ही सुरुवात अशी केली की शून्यातून सुरुवात केली की प्रत्येकाला ग्राउंड लेवलचा चांगला अनुभव आहे। त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की आपण लोकांच्या बिल्डिंगी बांधण्याचं काम करतोय, कंस्ट्रक्शन करतो। मी लोकांचे 20-20, 25, 30-30 माळे आम्ही बांधून देत होतो आतापर्यंत कंस्ट्रक्शन मध्ये। तर आम्ही सुरुवात केली की म्हणले आपण कुठं तर सुरुवात करूया। त्या उद्देशाने शेवाळे साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सांगितलं की बाबा वेगळं काहीतरी असावं, म्हणून आम्ही या कंपनीची स्थापना केलेली आहे। आता पाहिलं तर आम्ही कर्जत, खालापूर, पाली या साईडला बऱ्यापैकी आम्ही प्लॉटिंगची कामं करतोय। आम्ही त्यांना लाईट रस्ता आणि लाईट रस्ता पाणी पुरवतोय। 30-30 गुंठेची प्लॉट करून फार्म हाऊस देतोय त्यांना बनवून। त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटला पनवेल या ठिकाणी आम्ही आता पहिला घेतलेला आहे। तिथं आमचं येते 1-2 महिन्यामध्ये काम चालू होईल, पेपर वर्किंग चालू आहे। 1-2 महिन्यामध्ये काम चालू होईल। मला आजच्या या दिवशी, आनंदाच्या दिवशी एवढं सांगावंच वाटतं की आपण प्रयत्न केल्यानंतर सगळं काय शक्य आहे। या गोष्टीवरती 100% विश्वास आहे। प्रामाणिकपणा या कंपनी चालवत असताना, ट्रान्सपोर्ट मध्ये पण काम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही 100% प्रामाणिकपणे काम केलं तर 100% त्याला यश येतं, कथा येतं। आज आपण सर्वजण इथं आलात, त्या सर्व पाहुण्यांचं माझे मार्गदर्शक
माझे गुरु रामदासजी शेवाळे साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख विनोद साबळे साहेब असतील, तसेच सुखदेव शेठ सस्ते, या सर्वांचंही, आलेल्या राजू शेठ शर्मा असतील नगरसेवक, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्व मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने आला. आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला होता ओपनिंगचा. आम्ही कुणाला जास्त सांगितलं होतं, साहेबांना म्हणलं 10-20 लोकांमध्ये करू, पण आता तुम्ही बघताय बाहेर सगळं फुल झालंय लॉबीमध्ये. म्हणजे हे लोकांचं प्रेम किंवा आपल्यावरचा विश्वास असतोय. त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्व आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपला सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्या चारी चारी पार्टनरांच्यावरती आपला आशीर्वाद असावा अशी आई जगदंबेतर्फे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.